मुलांनो, आता जो अलंकार आपण पाहणार आहोत ना, तो म्हणजे भाषेचा रिदम आहे. त्याचं नाव आहे ऑलिट्रेशन. ऑ लिट रेशन. तुम्ही लहानपणी ते ऐकलंय का? काकाने काकीच्या कपाटातले कागद कात्रीने कचाकचा कापले. यात काय झालं? क हे अक्षर पुन्हा पुन्हा आलं आणि एक प्रकारचं संगीत तयार झालं. अगदी असंच इंग्रजीमध्ये जेव्हा एकाच ओळीतले शब्द एकाच अक्षराने किंवा आवाजाने सुरू होतात, तेव्हा त्याला म्हणतात ऑलिट्रेशन. हे बघा साधं उदाहरण. शी सेल्स सी शेल्स बाय द सी शोर. यात कोणता आवाज पुन्हा पुन्हा येतोय? एस. स. अजून एक बघा. बिग ब्लॅक बेअर बीट अ बिग ब्लॅक बग. यात ब अक्षराची पुनरावृत्ती झालीये. हे ऐकायला कसं लयबद्ध वाटतंय ना? ऑलिट्रेशनचा वापर जाहिरातींमध्ये खूप केला जातो, जसं की कोका कोला किंवा डंकिन डोनट्स. एकाच अक्षरामुळे नाव लक्षात ठेवायला सोपं जातं. कवी लोक आपल्या कवितेला चाल लावण्यासाठी किंवा ती अधिक प्रभावी करण्यासाठी या अलंकाराचा वापर करतात. चला तर मग, आता तुम्ही तुमच्या नावावरून किंवा तुमच्या मित्राच्या नावावरून असं एखादं वाक्य तयार करा, ज्यात एकाच अक्षराचा मारा असेल.